हरिः ॐ श्री परमात्मने नमः। अथ चतुर्थोऽध्यायः। गुरुकृपेने आपण गीता सत्र आरंभ केलेलं आहे। भगवंतांनी दुसऱ्या अध्यायाच्या 39व्या श्लोकामध्ये अर्जुनाला म्हटलं आहे की ज्ञानयोगामध्ये आपल्या विवेकानुसार विचारपूर्वक आचरण जर केलं तर ज्या समबुद्धीची प्राप्ती होते त्यालाच तू कर्मयोगाच्या विषयामध्ये ऐक। अर्थात कर्मयोगामध्ये निष्काम भावनेने परहितार्थ कर्तव्य कर्म जर केलं तर ते कर्तव्य कर्म केल्याने समबुद्धी कशी प्राप्त होते हे सुद्धा तू ऐक। एषा ते विहिता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु। मग कर्मयोगाचं वर्णन करताना प्रसंगानुसार अर्जुनाने प्रश्न केला की स्थितप्रज्ञाचं लक्षण काय आहे, आणि त्या स्थितप्रज्ञाचं लक्षण सांगून भगवंतांनी दुसऱ्या अध्यायाचा विषय समाप्त केला। तिसऱ्या अध्यायाच्या आरंभी अर्जुनाने प्रश्न केला की आपल्या मताने जर बुद्धीची श्रेष्ठता मान्य आहे तर मग आपण मला घोर कर्मामध्ये अर्थात युद्धामध्ये का प्रवृत्त करत आहात। याच्या उत्तरात भगवंतांनी तृतीय अध्यायाच्या 4थ्या श्लोकापासून तर 29व्या श्लोकापर्यंत अनेक प्रकारांनी कर्तव्य कर्म करणाऱ्या आवश्यकतेचं प्रतिपादन करून ते सिद्ध केलं। कर्तव्य कर्म करण्यानेच समबुद्धी प्राप्त होते। आणि मग 30व्या श्लोकामध्ये भगवंत निष्ठेनुसार कर्तव्य कर्म करण्याची विशेष विधी सांगितली। विवेकाने संपूर्ण कर्म मला अर्पण करून त्याचप्रमाणे निष्काम निर्मम निसंताप होऊन शास्त्रविहित कर्म केलं पाहिजे। कर्तव्य कर्म करण्याच्या या विधीला आपलं मत सांगून भगवंतांनी 31व्या-32व्या श्लोकामध्ये अन्वय व्यतिरेक या पद्धतीने आपल्या मताची पुष्टी केली। त्यानंतर 35व्या श्लोकामध्ये या विधीच्या पालनाविषयी विशेष भर दिला आणि भगवान म्हटले की आपल्या कर्तव्याचं पालन करीत असताना मरण जरी आलं तरी ते श्रेयस्कर आहे। स्वधर्मे निधनम श्रेयः। यावर अर्जुनाने 36व्या श्लोकामध्ये प्रश्न केला, भगवान, मनुष्याची इच्छा नसताना सुद्धा कोणाच्या प्रेरणेने मनुष्य पाप करत असतो, म्हणजे अकर्तव्य करत असतो। तर त्याच्या उत्तरात भगवंतांनी काम अर्थात कामनेलाच संपूर्ण पाप किंवा अनर्थाचं कारण सांगून शेवटी कामरूपी शत्रूला मारण्याची आज्ञा दिली। जरी तिसऱ्या अध्यायाच्या 37व्या श्लोकापासून भगवान एकसारखे उपदेश देत आहेत तरी पण 43व्या श्लोकामध्ये अर्जुनाच्या प्रश्नाचं उत्तर देणे समाप्त झाल्यावर महर्षी वेदव्यासजींनी तिसऱ्या अध्यायाची समाप्ती करताना नवीन 4था अध्याय सुरू केलेला आहे। यावरून असं वाटतं की अर्जुनाच्या प्रश्नाचं उत्तर समाप्त झाल्यानंतर भगवंत थोड्या वेळासाठी थांबतात आणि मग दुसऱ्या अध्यायाच्या 47व्या-48व्या श्लोकापासून ज्या कर्मयोगाचा विषय चालू होता त्यालाच 4थ्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकामध्ये इदम या पदाने पुन्हा आरंभ करतात आणि म्हणून 4था अध्याय तिसऱ्या अध्यायाचाच परिशिष्ट मानला जातो। कर्मयोगामध्ये 2 मुख्य गोष्टी असतात। पहिली मुख्य गोष्ट आहे कर्तव्य कर्माचं आचरण आणि दुसरी मुख्य गोष्ट आहे कर्तव्य कर्माविषयी विशेष ज्ञान असणं। या 2 गोष्टी कर्मयोगामध्ये मुख्य असतात। अर्जुन कर्माचा स्वरूपाने त्याग करू इच्छितात आणि म्हणून तिसऱ्या अध्यायाच्या आरंभी भगवंतांना म्हणतात की आपण मला घोर कर्मामध्ये का प्रवृत्त करीत आहात। आणि म्हणून तिसऱ्या अध्यायामध्ये तर भगवंताने अनेक प्रकारांनी कर्तव्य कर्माच्या आचरणाच्या आवश्यकतेवर विशेष भर दिला आहे आणि त्याबरोबरच कर्मयोगाला समजून घेण्यासाठी तात्विक गोष्टी सुद्धा सांगितलेल्या आहेत।
परंतु चौथ्या अध्यायात कर्मयोगाच्या तात्विक गोष्टी समजून घेण्यावर भगवंत विशेष जोर देत असून कर्तव्य कर्माचं पालन करणे आवश्यक असल्याचं म्हणतायत. तात्पर्य असं की तिसऱ्या आणि चौथ्या दोन्ही अध्यायामध्ये उपर्युक्त दोन्ही गोष्टी सांगितलेल्या आहेत. कोणत्या दोन गोष्टी? पहिली गोष्ट कर्तव्य कर्माचं आचरण आणि दुसरी गोष्ट कर्तव्य कर्माविषयी विशेष ज्ञान असणं. या दोन्ही गोष्टी सांगितलेल्या आहेत. परंतु तिसऱ्या अध्यायामध्ये कर्तव्य कर्माच्या आचरणाविषयी मुख्य गोष्ट आहे आणि चौथ्या अध्यायामध्ये कर्तव्य कर्माच्या विषयामध्ये विशेष ज्ञान असण्याची मुख्य गोष्ट आहे. तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मोक्षसे शुभात. जो कर्म योग अनादि असून सुद्धा या पृथ्वीवर त्याला जाणणारे विशेष सुज्ञ लोक नसल्यामुळे पुष्कळ काळापासून लोप पावला होता, त्याच कर्मयोगाचं वर्णन पुन्हा सुरुवात करत असताना भगवान पहिल्या 3 श्लोकामध्ये कर्मयोगाची परंपरा दाखवून त्याची अनादित्व सिद्ध करतात. श्री भगवानुवाच इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययं विवस्वान् मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवे ब्रवीत. भगवान म्हणाले, अर्जुना, मी हा अविनाशी कर्मयोग सूर्याला सांगितला. त्यानंतर सूर्याने आपला पुत्र वैवस्वत मनुला सांगितला आणि मनुने आपला पुत्र राजा इक्ष्वाकुला सांगितला. एवं परंपरा प्राप्त मिमं राजर्षयो विदुः स काले नेह महता योगो नष्ट परंतप. हे परंतप, अशा प्रकारे परंपरेने प्राप्त झालेल्या या कर्मयोगाला राजर्षींनी जाणलं, परंतु फार काळ लुटल्यामुळे तो योग मनुष्य लोकामध्ये लोपल्यासारखा झाला. स एवायं मया तेद्य योग प्रोक्त पुरातनः भक्तोऽसि मे सखा चेती रहस्यं हेतदुत्तमम्. अर्जुना, तू माझा भक्त आहे आणि प्रिय सखा सुद्धा आहेस, आणि म्हणून तोच हा पुरातन योग आज मी तुला सांगितलाय, कारण हे फार मोठे आणि उत्तम अशा प्रकारचं रहस्य आहे. भगवान म्हणतात, मीच सृष्टीच्या आरंभी सूर्याला उपदेश केला होता आणि तोच मी आज तुला उपदेश करीत आहे. हे ऐकून अर्जुनाच्या मनामध्ये ही जिज्ञासा जागृत होते की जे आता माझ्या समोर बसलेले आहेत, या भगवान श्रीकृष्णांनी सृष्टीच्या आरंभी सूर्याला उपदेश कसा दिला होता, आणि म्हणून ही गोष्ट स्पष्ट समजून घेण्यासाठी अर्जुन पुढील श्लोकामध्ये भगवंताला प्रश्न करत आहे. अर्जुन उवाच अपरं भवतो जन्म परञ्जन्म विवस्वतः कथमेतद्विजानीयां त्वमादौ प्रोक्तवानिति. अर्जुन म्हणाले, भगवंता, आपला जन्म तर आताच आहे आणि सूर्याचा जन्म तर अत्यंत पुरातन आहे, आणि म्हणून आपणच सृष्टीच्या आरंभी सूर्याला हा योग सांगितला होता. ही गोष्ट मी कशी काय समजून घेऊ, कशी काय मान्य करू? अर्जुनाच्या प्रश्नाच्या उत्तरात भगवान आता आपल्या अवताराचं रहस्य प्रकट करण्यासाठी आणि आपल्या सर्वज्ञेचं दिग्दर्शन करण्यासाठी पुढील समाधान करतायत. श्री भगवानुवाच बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परंतप. भगवान म्हणाले, हे अर्जुना, हे परंतप, माझे आणि तुझे पुष्कळ जन्म होऊन गेले आहेत, त्या सर्वांना मी जाणतो, परंतु तू जाणत नाही.
पूर्व श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलं की माझे आणि तुझे पुष्कळ जन्म झालेले आहेत, आणि आता पुढील श्लोकामध्ये भगवान आपल्या जन्माची अर्थात अवताराची विलक्षणता सांगत आहेत. अजोपि सन्नव्ययात्मा भूतानामीश्वरोऽपि सन् प्रकृतिं स्वामधिष्ठाय संभवाम्यात्ममायया. अर्जुना, मी अजन्मा अविनाशी स्वरूपाचा असूनही, त्याचप्रमाणे संपूर्ण प्राण्यांचा ईश्वर असूनही आपल्या प्रकृतीला अधीन करून आपल्या योगमायेने प्रगट होत असतो. आता पुढील श्लोकामध्ये भगवान आपला अवतार धारण करण्याचा समय सांगतायत. मी कधी प्रगट होतो? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. हे भरतवंशी अर्जुना, जेव्हा जेव्हा धर्माची हानी होते, अधर्माची वृद्धी होते, तेव्हा तेव्हाच मी आपल्याला साकार रूपाने सगुण या रूपाने प्रगट करत असतो. पूर्व श्लोकामध्ये भगवान आपल्या अवतार धारण करण्याच्या वेळेचं वर्णन करून आता पुढील श्लोकामध्ये भगवंताने आपल्या अवताराचं प्रयोजन सांगितलेलं आहे. मी कशाकरता अवतरित होतो? परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. साधूनां परित्राणाय, अर्जुना, मी साधूंचं भक्तांचं रक्षण करण्यासाठी, दुष्कृतां विनाशाय, पापकर्म करणाऱ्यांचा विनाश करण्यासाठी, च आणि धर्मसंस्थापनार्थाय म्हणजे धर्माची चांगल्या प्रकारे स्थापना करण्यासाठी युगे युगे संभवामी, मी प्रत्येक युगामध्ये प्रगट होत असतो. 4थ्या श्लोकात आलेल्या अर्जुनाच्या प्रश्नाच्या उत्तरात भगवंतांनी आपल्या जन्माच्या दिव्यतेचं वर्णन करून आता आपल्याकडून निष्काम कर्माचे तत्व सांगण्याच्या उद्देशाने आपल्या जन्माच्या दिव्यतेबरोबरच आपल्या कर्माच्या दिव्यतेला जाणून घेण्याचं महात्म्य देखील भगवान परमात्मा वर्णन करतायत. जन्म कर्म च मे दिव्यम एवं यो वेत्ति तत्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन. हे अर्जुन, माझे जन्म आणि कर्म दिव्य आहेत. अशा प्रकारे माझ्या जन्माला आणि कर्माला जो मनुष्य तत्वाने जाणतो, अर्थात दृढतेने मानतो, तो शरीराचा त्याग केल्यानंतरही म्हणजे मृत्यूनंतर सुद्धा पुनर्जन्माला प्राप्त होत नाही, तर मलाच प्राप्त होत असतो. भगवंताच्या जन्मकर्माच्या दिव्यतेला जाणणारे कसे असतात त्याचं वर्णन भगवान पुढील श्लोकामध्ये करतात. वीतराग भयक्रोधा मन्मया मामुपाश्रिताः बहवो ज्ञान तपसा पूता मद्भावमागताः. अर्जुना, आसक्ती, भय आणि क्रोध या तीनही विकारांपासून संपूर्णपणे रहित असणारे, माझ्याच स्वरूपात तल्लीन असणारे, माझा आश्रय घेतलेले, ज्ञान स्वरूप तपाने पवित्र झालेले पुष्कळसे भक्त माझ्या स्वरूपाला प्राप्त झालेले आहेत. जन्माच्या दिव्यतेचे तर वर्णन झाले. आता कर्माची दिव्यता कशी असते या विषयाला भगवान आरंभ करतात. ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहं मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः. हे पृथानंदन, जे भक्त ज्या रीतीने मला शरण येतात, मी सुद्धा त्यांना त्याच रीतीने आश्रय देत असतो. कारण सर्वच मनुष्य सर्व प्रकाराने माझ्या मार्गाचं अनुसरण करत असतात.
पूर्व श्लोकामध्ये भगवंतांनी म्हटलेलं आहे की जो मला ज्या भावनेने स्वीकार करतो मी सुद्धा त्याला त्याच भावनेने स्वीकार करतो. अर्थात माझी प्राप्ती फार सरळ आणि सुगम आहे. आणि असं असतानाही लोक माझा आश्रय का घेत नाहीत, म्हणजे भगवंताचा आश्रय का घेत नाहीत, याचं कारण भगवान पुढील श्लोकामध्ये सांगतात. कांक्षंत कर्मणां सिद्धिं यजंत इह देवताः क्षिप्रम ही मानुषे लोके सिद्धिर्भवती कर्मजा. अर्जुना, कर्माच्या सिद्धीचे म्हणजे कर्माच्या फलाचे इच्छुक असणारे माणसं देवतांची उपासना करतात, कारण या मनुष्यामध्ये कर्मापासून उत्पन्न होणारी फलसिद्धी लवकर प्राप्त होत असते. 8व्या श्लोकामध्ये आपल्या अवताराच्या उद्देशाचं वर्णन करून 9व्या श्लोकामध्ये भगवंताने आपल्या कर्माच्या दिव्यतेला जाणण्याचे महात्म्य वर्णन केलेलं आहे. कर्मजन्य सिद्धीची इच्छा ठेवल्यानेच कर्मामध्ये मलिनता प्राप्त होत असते आणि म्हणून कर्मामध्ये दिव्यता अर्थात पवित्रता कशी येणार हे सांगण्यासाठी आता भगवान आपल्या कर्माच्या दिव्यतेचं विशेष वर्णन करतायत. चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्म विभागशः तस्य कर्तारमपि मां विद्य कर्तारमव्ययं न मां कर्माणि लिम्पन्ति न मे कर्मफले स्पृहा इति मायोभिजानाति कर्मभिर्न स बध्यते. अर्जुना, माझ्याद्वारे गुण आणि कर्माच्या विभागानुसार 4ही वर्णाची रचना केली गेलेली आहे. सृष्टी रचनेचा मी कर्ता असूनही मला अर्थात अविनाशी परमेश्वराला तू अकर्ता आहे असं जाणून घे. कारण कर्माच्या फलात मला स्पृहा नाही, मला इच्छा नाही आहे. म्हणजे कर्माच्या फलाची अपेक्षा न करता मी कर्म करत असतो, म्हणून तू मला अकर्ता समज. त्याचप्रमाणे माम कर्माणी न लिंपंती, मला त्या कर्मफलाची स्पृहा नाही आहे, म्हणून मला कर्म लिप्त करीत नाही. इति यह माम अभिजानाती, अशा प्रकारे जो मला जाणतो, तत्वाने जाणतो, स कर्मभिः न बध्यते, तो सुद्धा कर्मांनी बांधला जात नाही. पूर्व श्लोकामध्ये आपलं स्वतःचं उदाहरण देऊन आता पुढील श्लोकामध्ये भगवान मुमुक्षु पुरुषाचं उदाहरण समोर ठेवून अर्जुनाला निष्काम भावनेने आपले कर्तव्य कर्म करण्याची आज्ञा देत आहेत. एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः कुरु कर्मैव तस्मात् त्वं पूर्वतरं कृतं. हे अर्जुना, पूर्वकालाच्या मुमुक्षूंनीही अशा प्रकारे जाणून कर्म केलेलं आहे आणि म्हणून तू सुद्धा पूर्वजांच्या द्वारा नेहमी केल्या जाणाऱ्या कर्मानेच कर्म कर. पूर्व श्लोकात एवं ज्ञात्वा कृतं कर्म या पदाने कर्मांना जाणण्याची गोष्ट सांगितली होती. आता भगवान पुढील श्लोकामध्ये कर्मांना तत्वाने जाणण्यासाठी ते प्रकरण आरंभ करतायत. किं कर्म किम कर्मेति कवयोप्यत्र मोहिताः तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मोक्षसे शुभात्. कर्म काय आहे, अकर्म काय आहे, अशा विषयामध्ये विद्वान सुद्धा मोहित होतात आणि म्हणून ते कर्मतत्व मी तुला चांगल्या रीतीने सांगेन. यज्ञात्वा अशुभात मोक्षसे, आणि चांगल्या प्रकारे जाणून तू अशुभ अशा संसार बंधनातून लवकरात लवकर मुक्त होशील. आता भगवान परमात्म्याने कर्माच्या तत्वाला जाणून घेण्याकरता भगवान परमात्मा अर्जुनाला प्रेरणा देत आहेत, प्रेरित करीत आहेत. कर्मणो ह्यपि बोधव्यं बोधव्यञ्च विकर्मणः अकर्मणश्च बोधव्यं गहना कर्मणो गतिः. कर्माचं तत्व जाणलं पाहिजे आणि अकर्माचंही तत्व जाणलं पाहिजे. त्याचप्रमाणे विकर्माचं सुद्धा तत्व जाणलं पाहिजे, कारण कर्माची गती गहन आहे. गहन आहे म्हणजे
समजण्याकरता फार कठीण आहे, दुरापास्त आहे. आपल्यासाठी आणि दुसऱ्यासाठी आता आणि परिणामी कोणत्या कर्माचं कोणतं फल प्राप्त होते हे समजणं फार कठीण आहे. म्हणून तर तुकोबाराय म्हणतात ना, धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझी हाती. एखादं कर्म केल्याने मनुष्य आपलं हित समजतो, परंतु होतं मात्र अहित. तो लाभासाठी प्रयत्न करतो पण होतं मात्र नुकसान. तो सुखासाठी प्रयत्न करतो परंतु होतं मात्र दुःख. कारण कर्तृत्वाचा अभिमान आणि फलेच्छा, सुखासक्ती, या सुखासक्तीमध्ये राहिल्यामुळे मनुष्य कर्माची गती समजू शकत नाही. आता भगवान कर्माच्या तत्वाला जाणून घेणाऱ्या मनुष्याची प्रशंसा करतात. ज्या मनुष्याने कर्माचं तत्व जाणून घेतलंय, कर्म काय, अकर्म काय, विकर्म काय, हे चांगल्या प्रकारे तत्व जाणून घेतलेलं आहे, त्या मनुष्याची भगवान परमात्मा स्तुती करतायत, प्रशंसा करतायत. कर्मण्य कर्मय पश्येद कर्मणीच कर्मयः स बुद्धिमान मनुष्येषु संयुक्त कृत्स्न कर्मकृत. जो मनुष्य कर्मामध्ये अकर्म पाहतो आणि जो अकर्मामध्ये कर्म पाहतो, तो संपूर्ण मनुष्यामध्ये बुद्धिमान मनुष्य आहे, तो योगी आहे आणि संपूर्ण कर्मांना करणारा म्हणजेच कृतकृत्य आहे. आता भगवान पुढील 2 श्लोकामध्ये कर्मामध्ये अकर्म आणि अकर्मामध्ये कर्म पाहणारे, अर्थात कर्माचं तत्व जाणणाऱ्या सिद्ध कर्मयोगी महापुरुषाचं वर्णन करतायत. यस्य सर्वे समारंभा कामसंकल्पवर्जिताः ज्ञानाग्निदग्ध कर्माणं तमाहु पंडितं बुधाः. अर्जुना, ज्याचा संपूर्ण कर्माचा आरंभ संकल्प आणि कामनारहित आहे, त्याचप्रमाणे ज्याची संपूर्ण कर्मे ज्ञानरूपी अग्नीने जळून गेलेली आहेत, त्याला ज्ञानी लोक पंडित अर्थात बुद्धिमान समजत असतात, बुद्धिमान मानत असतात. त्यक्त्वा कर्मफलासंगम नित्यतृप्तो निराश्रयः कर्मण्यभिप्रवृत्तोऽपि नैव किंचित करोति सः. जो कर्म आणि फलाच्या आसक्तीचा त्याग करून आश्रयरहित आणि सदा तृप्त आहे, तो कर्मात उत्तम रीतीने लागलेला असताना सुद्धा काहीही करत नाही. कोण? ज्याने फलाच्या आसक्तीचा त्याग केलाय, जो आश्रयरहित आणि सदा तृप्त आहे. निराश्रय नित्यतृप्त, आश्रयरहित आहे आणि नित्यतृप्त आहे असा मनुष्य अभिप्रवृत्त अपि किंचित एव न करोति सह, तो करून सुद्धा काहीही करत नाही. 29व्या-20व्या श्लोकामध्ये कर्मयोगाने सिद्ध झालेल्या महापुरुषांच्या कर्मापासून निर्लिप्ततेचं वर्णन करून आता भगवान 21व्या श्लोकात निवृत्तीपरायण आणि 22व्या श्लोकामध्ये प्रवृत्तीपरायण कर्मयोगी साधकाच्या कर्माविषयीच्या निर्लिप्ततेचं वर्णन करतायत. निराशीर्यत चित्तात्मा त्यक्त सर्व परिग्रह शारीरं केवलं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम. अर्जुना, ज्याचं चित्त आणि अंतःकरण, ज्याचं शरीर आणि अंतःकरण उत्तम रीतीने वश झालेला आहे, ज्याने सर्व प्रकारच्या संग्रहाचा परित्याग केला आहे, असा इच्छारहित कर्मयोगी केवळ शरीर संबंधी कर्म करून सुद्धा पापाला प्राप्त होत नाही. यदृच्छालाभ संतुष्टो द्वंद्वातीतो विमत्सरः समसिद्धावसिद्धौ च कृत्वापि न निबध्यते. अर्जुना, आपोआप जे काही मिळेल त्यात तो संतुष्ट राहतो. याला म्हणतात यदृच्छालाभ संतुष्ट.
विमत्सरः, जो कधीही ईर्ष्या करीत नाही, ईर्ष्यारहित असतो. द्वंद्वातीतः, सुख दुःख शीत उष्ण क्षुधा तृषा आदी जे द्वंद्व आहेत त्या द्वंद्वाने तो रहित असतो. द्वंद्वांना त्याने मागे टाकलेलं असतं. द्वंद्वांना अतीत करून तो पुढे गेलेला असतो. सिद्धी आणि असिद्धीमध्ये, सिद्धौच असिद्धौच, सिद्धीमध्ये आणि असिद्धीमध्ये सम राहतो. तो कर्म करूनही बांधला जात नाही. कृत्वापि न निबध्यते, जो मनुष्य आपोआप जे मिळेल त्यात संतुष्ट राहतो, कोणाची ईर्ष्या करत नाही, द्वंद्वरहित राहतो, सिद्धीमध्ये आणि असिद्धीमध्ये सम राहतो, असा मनुष्य कर्म जरी त्याने केलं, तो कर्म जरी करत असला तरी कर्मबंधनाने बांधला जात नाही. 3ऱ्या अध्यायाच्या 9व्या श्लोकाच्या पूर्वार्धात भगवंतांनी व्यतिरेक पद्धतीने म्हटले होते की यज्ञाव्यतिरिक्त जे कर्म आहेत ते कर्म मनुष्याला बांधतात. आता 23व्या श्लोकाच्या उत्तरार्धात त्याच गोष्टीला अन्वय रीतीने भगवान परमात्मा सांगतायत. गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थितचेतसः यज्ञायाचरतः कर्म समग्रम प्रविलीयते. ज्याची आसक्ती संपूर्णपणे समाप्त झालेली आहे, जो मुक्त झालेला आहे, ज्याची बुद्धी स्वरूपाच्या ज्ञानामध्ये स्थित झाली आहे, असा केवळ यज्ञासाठी कर्म करणाऱ्या मनुष्याची संपूर्ण कर्म नष्ट होत असतात. पूर्व श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलं की यज्ञासाठी कर्म जर केलं तर संपूर्ण कर्म विलीन होतात. साधकांच्या रुची आणि विश्वास तसेच योग्यतेच्या भिन्नतेमुळे साधनसुद्धा वेगवेगळे असतात, भिन्न भिन्न होतात. आणि म्हणून आता पुढील 7 श्लोकामध्ये, म्हणजे 24व्या श्लोकापासून तर 30व्या श्लोकापर्यंत भगवंतांनी भिन्न भिन्न प्रकारच्या साधनांचं यज्ञ रूपाने वर्णन केलेलं आहे. ब्रह्मार्पणं ब्रह्महविर ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गंतव्यं ब्रह्म कर्म समाधिना. अर्जुना, ज्या यज्ञामध्ये अर्पण अर्थात ज्याने अर्पण केले जाते ते श्रुक श्रुवा इत्यादी पात्र हे कसे आहेत? ब्रह्मस्वरूप आहेत. अर्पणम ब्रह्म, जे अर्पण केलं जातं ते पात्र कशी आहेत? ब्रह्मस्वरूप आहेत. हवीही ब्रह्म, म्हणजे हव्य पदार्थ, तीळ यव तूप इत्यादी जे पदार्थ आहेत ते सुद्धा कसे आहेत? ब्रह्म आहेत. ब्रह्मणा ब्रह्माग्न होतम, म्हणजे ब्रह्मरूप कर्त्याच्या द्वारा ब्रह्मरूप अग्नीमध्ये आहुती देणे ही जी क्रिया आहे ही सुद्धा कशी आहे? ब्रह्मस्वरूपच आहे. ज्या मनुष्याची ब्रह्मातच कर्मसमाधी झाली आहे, तेन गंतव्यम ब्रह्म एव, त्याच्याद्वारा प्राप्त करण्यायोग्य फलसुद्धा कसं आहे? ब्रह्मच आहे. दैवमेवापरे यज्ञं योगिना पर्युपासते ब्रह्माग्नावपरे यज्ञं यज्ञे नैवोपजुह्वति. अन्य काही योगी लोक दैव अर्थात भगवत अर्पण रूपी यज्ञानेच अनुष्ठान करतात. काही दुसरे जे योगी लोक असतात ते ब्रह्मरूपी अग्नीमध्ये विचाररूपी यज्ञाद्वाराच जीवात्मरूपी यज्ञाचे हवन करतात. लक्ष द्या, ब्रह्माग्नावपर यज्ञम यज्ञे नैवोपजुह्वति, याचा असाही अर्थ होऊ शकतो की दुसरे योगी लोक संसाररूप ब्रह्माच्या सेवेसाठी केवळ लोकसंग्रहरूपी यज्ञासाठी कर्मस्वरूप यज्ञ करतात, अर्थात यज्ञार्थ कर्म करतात. श्रोत्रादीनींद्रियाण्यन्ये संयमाग्निषु जुह्वति शब्दादीन विषयानन्य इंद्रियाग्निषु जुह्वति. अन्य काही योगी लोक
श्रोत्रादी समस्त इंद्रियांचं संयमरूपी अग्नीत हवन करीत असतात आणि काही इतर योगी लोक शब्दादी विषयांचं इंद्रियरूपी अग्नीमध्ये हवन करीत असतात. सर्वाणींद्रिय कर्माणि प्राणकर्माणि चापरे आत्मसंयमयोगाग्नौ जुह्वति ज्ञानदीपिते. भगवान म्हणतात, अर्जुना, अन्य काही योगी लोक संपूर्ण इंद्रियांच्या क्रियांना आणि प्राणांच्या क्रियांना ज्ञानाने प्रकाशित आत्मसंयम स्वरूप योग अर्थात समाधी योग रूपी अग्नीमध्ये ते हवन करीत असतात. द्रव्ययज्ञास्तपोयज्ञा योगयज्ञास्तथा परे स्वाध्यायज्ञानयज्ञाश्च यतय संशितव्रताः. दुसरे कित्येक तीक्ष्ण व्रत धारण करणारे प्रयत्नशील साधक द्रव्यमय यज्ञ करणारे आहेत आणि कित्येक तपोयज्ञ करणारे आहेत. त्याचप्रमाणे काही दुसरे कित्येक साधक योग यज्ञ करणारे आहेत. त्याचप्रमाणे काही साधक स्वाध्यायरूपी ज्ञानयज्ञ करणारे आहेत. म्हणजे काही द्रव्ययज्ञ करतात, काही तपोयज्ञ करतात, काही योग यज्ञ करतात आणि काही स्वाध्यायरूपी ज्ञानयज्ञ करणारे आहेत. अपाने जिह्वति प्राणं प्राणे पानं तथा परे प्राणापान गती रुद्ध्वा प्राणायामपरायणः अपरे नीताहारा प्राणान् प्राणेषु जुह्वति सर्वेपेते यज्ञविदो यज्ञक्षपितकल्मषाः. दुसरे कित्येक प्राणायाम परायण असलेले जे योगी लोक आहेत ते अपानामध्ये प्राणाचा पूरक करून प्राण आणि अपानाच्या गतीला रोखून थांबवून कुंभक करून आणि मग प्राणात अपानाचे हवन अर्थात रेचक करतात. त्याचप्रमाणे अन्य कित्येक योगी लोक नियमित आहार करणारे प्राणामध्ये हवन करत असतात. तसेच हे सर्व साधक यज्ञांद्वारा पापाचा नाश करणारे आणि यज्ञाला जाणारे आहेत. निस्वार्थ भावाने केवळ दुसऱ्याच्या हितासाठी कर्तव्य कर्म करणं याला यज्ञ असं म्हटले जाते. यज्ञाने सर्वच कर्म अकर्म होतात अर्थात बंधनकारक होत नाही. भगवंतांनी 24व्या श्लोकापासून तर 30व्या श्लोकापर्यंत एकूण 12 प्रकारचे यज्ञ सांगितले गेलेत. ते मी आपल्याला सांगतो कोणकोणते यज्ञ सांगितलेत. पहिला यज्ञ सांगितला ब्रह्मयज्ञ. प्रत्येक कर्मामध्ये कर्ता, करण, क्रिया, पदार्थ इत्यादी सर्वांना ब्रह्मरूपाने अनुभव करणे याला ब्रह्मयज्ञ असं म्हणतात. दुसरा यज्ञ आहे भगवत अर्पण रूपी यज्ञ. संपूर्ण क्रिया आणि पदार्थ यांना केवळ भगवंताचे आणि भगवंतासाठीच मानणं याला भगवत अर्पण रूपी यज्ञ म्हणतात. तिसरा यज्ञ आहे अभिन्नता रूपी यज्ञ. म्हणजे असतपासून संपूर्णपणे विमुख होऊन परमात्म्यामध्ये लीन होणं अर्थात परमात्म्या व्यतिरिक्त भिन्न आपली स्वतंत्र सत्ता न ठेवणं याला अभिन्नता रूपी यज्ञ असं म्हणतात. यालाच कर्तव्य कर्मरूपी यज्ञ सुद्धा म्हणतात. कर्तव्य कर्मयज्ञ म्हणजे काय? केवळ दुसऱ्यांच्या हितासाठी संपूर्ण कर्तव्य कर्म करणं. चौथा प्रकार आहे संयमरूपी यज्ञ. एकांत कालामध्ये आपल्या इंद्रियांना विषयामध्ये प्रवृत्त होऊ न देणं याला संयमरूपी यज्ञ असं म्हणतात. पाचवा यज्ञ आहे विषय हवनरूपी यज्ञ. व्यवहार काळात इंद्रियांचा विषयांशी संयोग झाल्यानंतरही ज्यामध्ये रागद्वेष उत्पन्न होऊ न देणं याला विषय हवनरूपी यज्ञ म्हणतात. सहावा यज्ञ आहे समाधीरूपी यज्ञ. मन बुद्धीसहित संपूर्ण इंद्रिय आणि प्राण यांच्या क्रियांना रोखून ज्ञानाने प्रकाशित झालेल्या समाधीत स्थित होणं याला समाधीरूपी यज्ञ म्हणतात. सातवा यज्ञ आहे द्रव्य यज्ञ. संपूर्ण पदार्थांना निस्वार्थ भावाने दुसऱ्यांच्या सेवेत लावणं याला द्रव्य यज्ञ असं म्हणतात. आठवा यज्ञ आहे तपोयज्ञ. आपल्या कर्तव्य पालनामध्ये येणाऱ्या अडचणींना प्रसन्नतेने सहन करणं
याला तपोयज्ञ असं म्हणतात. 9व्या क्रमांकाचा आहे योगयज्ञ. कार्याच्या सिद्धीत आणि असिद्धीत त्याचप्रमाणे फलाच्या प्राप्ती आणि अप्राप्तीमध्ये सम राहणं याला योगयज्ञ असं म्हणतात. 10व्या क्रमांकाचा आहे स्वाध्यायरूपी ज्ञानयज्ञ. दुसऱ्यांच्या हितासाठी सतशास्त्रांचं पठन पाठन नामजप इत्यादी करणं याला स्वाध्यायरूपी ज्ञानयज्ञ असं म्हणतात. 11व्या क्रमांकाचा आहे प्राणायामरूपी यज्ञ, अर्थात पूरक, कुंभक आणि रेचकपूर्वक प्राणायाम करणे. पूरक म्हणजे एका नासिका रंध्रातून श्वास आत घेणे, कुंभक म्हणजे आत रोखून ठेवणं आणि दुसऱ्या नासिका रंध्राद्वारे तो त्या श्वासाला बाहेर काढणं, बाहेर सोडणं याला रेचक म्हणतात. या पूरक, कुंभक, रेचकद्वारे प्राणायाम करणं यालाच प्राणायामरूपी यज्ञ असं म्हणतात. आणि 12व्या क्रमांकाचा जो यज्ञ आहे त्याला स्तंभवृत्ती किंवा प्राणायामरूपी यज्ञ असं म्हणतात. नियमी आहार घेत प्राण आणि अपानाला आपापल्या स्थानावर रोखणं याला म्हणतात स्तंभरूपी यज्ञ किंवा प्राणायामरूपी यज्ञ. या सर्वांचं तात्पर्य हे आहे की आपल्या संपूर्ण क्रिया यज्ञरूपच व्हाव्या, तेव्हाच जीव सफल होईल. तात्पर्य आपणाला आपल्यासाठी काही करायचं नाही. क्रिया आणि पदार्थाशी आपला कोणताही संबंध नाही आहे. आपला संबंध आहे परमात्म्याशी. जो क्रिया आणि पदार्थरहित असा परमात्मा आहे त्याच्याशी आपला संबंध आहे. अशा प्रकारे मानणं हा एक प्रकारचा यज्ञ. 24व्या श्लोकापासून तर 30व्या श्लोकापर्यंत पूर्वार्धापर्यंत भगवंतांनी एकूण 12 प्रकारच्या यज्ञाचं वर्णन केलं आणि 30व्या श्लोकाच्या उत्तरार्धामध्ये यज्ञ करणाऱ्या साधकांची प्रशंसा केलेली आहे. यज्ञपेते यज्ञविदो यज्ञक्षपित कल्मषाः अशा प्रकारे प्रशंसा केली. आता पुढच्या श्लोकामध्ये भगवंतांनी यज्ञ केल्यापासून होणारा जो लाभ आहे आणि न केल्यामुळे होणाऱ्या जी हानी आहे त्या लाभाचं आणि हानीचं वर्णन करतायत. यज्ञशिष्टा मृतभुजो यान्ति ब्रह्म सनातनम नायं लोकोस्त्य यज्ञस्य कुतोन्यः कुरु सत्तम. हे कुरुवंशात श्रेष्ठ असणारा अर्जुना, यज्ञातून शेष राहिलेल्या अमृताचा अनुभव करणारे सनातन परब्रह्म परमात्म्याला प्राप्त होत असतात. यज्ञ न करणाऱ्या मनुष्यासाठी हा मनुष्यलोकच काय, परंतु परलोक सुद्धा सुखदायक होत नाही. म्हणजे मनुष्यलोक जर सुखदायक नसेल तर परलोक कसं काय सुखदायक राहणार आहे. याच अध्यायाच्या 16व्या श्लोकामध्ये भगवंतांनी कर्माचं तत्व सांगण्याची प्रतिज्ञा केली होती आणि त्याचा विस्ताराने वर्णन करून आता भगवान त्या कर्मतत्वाची प्रक्रिया सांगण्याची जे प्रकरण आरंभ केलं होतं त्याचा आता उपसंहार करतायत. एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे कर्मजान विद्धितान सर्वा नैवं ज्ञात्वा विमोक्षसे. एवं अशा प्रकारे अजूनही पुष्कळ प्रकारचे यज्ञ वेदाच्या वाणीत विस्तारलेले सांगितले गेलेले आहेत. त्या सर्व यज्ञांना तू कर्मजन्य जाण. अशा प्रकारे जाणून जर तू यज्ञ केला तर तू कर्मबंधनातून मुक्त होशील. यज्ञांचं वर्णन ऐकून अशी जिज्ञासा होते की त्या यज्ञांपैकी कोणता यज्ञ श्रेष्ठ आहे, तर त्याचं समाधान भगवान पुढील श्लोकामध्ये करतायत. श्रेयान द्रव्यमयाद्यज्ञाज ज्ञानयज्ञ परंतप सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. हे परंतप अर्जुना, द्रव्यमय यज्ञापेक्षा ज्ञानयज्ञ श्रेष्ठ आहे. संपूर्ण कर्म आणि पदार्थ ज्ञानामध्ये म्हणजे तत्वज्ञानामध्ये समाप्त अर्थात लीन होत असतात. अर्जुन आपले कल्याण इच्छितात म्हणून कल्याणप्राप्तीच्या अनेक साधनांचं यज्ञरूपाने वर्णन करून आता भगवान ज्ञानयज्ञाद्वारा तत्वज्ञान प्राप्त करण्याच्या प्रचलित प्रणालीचे
वर्णन करीत आहेत. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. तत्विधी, त्या तत्वज्ञानाला तत्वदर्शी ज्ञानी महापुरुषांजवळ जाऊन समजून घे. कशा प्रकारे? प्रणिपातेनं, त्यांना साष्टांग दंडवत प्रणाम केल्याने, सेवया, त्यांची सेवा केल्याने, आणि परिप्रश्नेनं, सरळतेने प्रश्न केल्यास, ते तत्वदर्शिनः ज्ञानिनः ज्ञानम उपदेक्षन्ति, ते तत्वदर्शी अर्थात अनुभवी, ज्ञानी, शास्त्रज्ञ, शास्त्र जाणणारे महापुरुष ज्ञान उपदेक्षन्ति, तुला त्या तत्वज्ञानाचा उपदेश करतील. तत्वज्ञान प्राप्त करण्याच्या प्रचलित प्रणालीचे वर्णन करून आता भगवान पुढील 3 श्लोकामध्ये म्हणजे 35, 36 आणि 37व्या श्लोकामध्ये तत्वज्ञानाचं वास्तविक महात्म्य सांगतायत. यज्ञात्वा न पुनर्मोह मेवं यास्यसि पांडव येन भूतान्यशेषाणि शेषेण द्रक्ष्यस्यात्मन्यथो मयी. ज्या तत्वज्ञानाचा अनुभव केल्यानंतर तो पुन्हा अशा प्रकारे मोहाला प्राप्त होणार नाही. आणि हे अर्जुना, ज्यामुळे म्हणजे तत्वज्ञानामुळे तू संपूर्ण प्राणांना निसंशय भावाने आपल्यात आणि नंतर मत सच्चिदानंद घन परमात्म्यामध्ये पाहशील. हा त्या तत्वज्ञानाचा वास्तविक महिमा आहे. अपि चेदसि पापेभ्यः पापकृत्तमः सर्वेभ्यः पापकृत्तमः सर्वं ज्ञानप्लवेनैव वृजिनं संतरिष्यसि. जरी तू सर्व पाप्यातही अधिक पापी असेल तरीही तू ज्ञानरूपी नौकाद्वारा निसंदेह संपूर्ण पाप समुद्रातून उत्तम प्रकारे तरून जाशील. इथं भगवंतांनी पापेभ्य सर्वेभ्य पापकृत्तम या पदांनी पाप्यांची शेवटची हद्द दाखवलेली आहे. जरी पापेभ्य हे पद बहुवचन असल्याने संपूर्ण पाप्यांचं वाचक आहे तरी सुद्धा भगवंताने त्यांच्यासोबत सर्वेभ्य हे पद दिलेलं आहे. सर्वेभ्य पद हे संपूर्णाचा वाचक आहे. हे 2 पद घेऊनही भगवंताने पापकृत्तम या पदाशिवाय दिलेले, जे अतिशयतेचं द्योतक आहे. प्रथम पापकृत असतो, मग पापकृत्तर होतो, त्यानंतर पापकृत्तम होतो, म्हणजे तरतम. तात्पर्य हे निघालं की संपूर्ण संसारामध्ये जितकी काही पापी होऊ शकतात त्या संपूर्ण पाप्यांपेक्षाही जो अत्याधिक पापी आहे त्यालाही ज्ञान प्राप्त होऊ शकते. कारण पापे कितीही का असेना ते असतात, असतच असतात, ते असत असतात. परंतु ज्ञान हे सत आहे. सत पुढे असत कसं काय टिकाव धरू शकतं? पाप अपवित्र आहे परंतु ज्ञान परमपवित्र आहे. अपवित्र वस्तू पवित्र वस्तूला अटकाव कशी काय करू शकते? म्हणून पापामध्ये ज्ञानाला अटकाव करण्याची ताकद नाही. ज्ञानप्राप्तीत खास बाधा आहे. नाशवान सुखाची आसक्ती, भोगासक्तीमुळेच मनुष्याची पारमार्थिक विषयामध्ये आवड होत नाही. आणि ती आवड नसल्यामुळे ज्ञानाची प्राप्ती फार कठीण वाटते. यथैधांसी समिद्धोग्निर भस्मसात कुरुते अर्जुन ज्ञानाग्नि सर्व कर्माणि भस्मसात कुरुते तथा. भगवान म्हणतात, हे अर्जुन, जसे प्रज्वलित अग्नी इंधनांना संपूर्णपणे भस्म करतो त्याचप्रमाणे ज्ञानरूपी अग्निसुद्धा संपूर्ण कर्मांना संपूर्णपणे भस्म करून टाकतो. पुढील श्लोकामध्ये भगवंताने पूर्वार्धात तत्वज्ञानाचा महिमा वर्णन करून उत्तरार्धामध्ये कर्मयोगाचं विशेष महत्त्व प्रगट केलेलं आहे. नहि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते
तत्स्वयं योग संसिद्ध कालेनात्मनि विंदती. या मृत्यूलोकामध्ये ज्ञानासमान पवित्र करणारं निसंदेह दुसरं कोणतंही साधन नाही. ज्याचा उत्तम प्रकारे योग सिद्ध झाला आहे तो कर्मयोगी त्या तत्वज्ञानाला अवश्यच स्वतः आपण आपल्यात प्राप्त करून घेत असतो. आता पुढील श्लोकामध्ये भगवान ज्ञानप्राप्तीच्या पात्राचं निरूपण करतायत. श्रद्धावान् लभते ज्ञानम तत्पर संयतेन्द्रियः ज्ञानं लब्ध्वा परां शांतिं अचिरेण अधिगच्छति. संयतेंद्रियः अर्थात ज्याने आपले सर्व इंद्रियांना संयम केलेला आहे, ज्याने जिंकलेले आहे, जितेंद्रिय आहे. तत्परः साधनपरायण आहे. श्रद्धावान त्याचप्रमाणे तो श्रद्धावान श्रद्धायुक्त आहे. असा ज्ञानाला प्राप्त होतो, त्याला ज्ञान प्राप्त होत असतं. ज्ञानम लब्ध्वा ज्ञानाला प्राप्त होऊन तो अचिरेण पराम शांतीम अधिगच्छति. अचिरेण, चिर म्हणजे फार वेळ आणि अचिर म्हणजे थोडक्यात, लवकर, तात्काळ परमशांतीला तो प्राप्त होत असतो. जे ज्ञानप्राप्तीचे अपात्र आहेत अशा विवेकहीन संशयात्मा मनुष्याची निंदा भगवान पुढच्या श्लोकामध्ये करतायत. अज्ञश्च श्रद्धानश्च संशयात्मा विनश्यति नायं लोकोस्ति न परो सुखम संशयात्मनः. अज्ञ म्हणजे काय? विवेकहीन. च आणि अश्रद्धानः म्हणजे श्रद्धारहित. संशयात्मा मनुष्याचं पतन निश्चित होतं. संशयात्मा मनुष्याला हा लोकही हितकारक होत नाही आणि परलोकही हितकारक होत नाही. त्याचप्रमाणे सुखसुद्धा त्याला मिळत नाही. कोणाला? विवेकहीन, श्रद्धाहीन आणि संशयात्मा मनुष्य असेल तर त्याचं पतन होतं. त्याला इहलोकी सुख नसतं आणि परलोकही सुख नसतं. कोणत्या लोकामध्ये त्याला सुखाची प्राप्ती होत नाही. भगवंतांनी 23व्या श्लोकापासून तर ज्ञानयोगाचं प्रकरण आरंभ करून ज्ञानप्राप्तीचा उपाय त्याचप्रमाणे ज्ञानाचा महिमा वर्णन केला आहे. जे ज्ञान गुरूंजवळ राहून त्यांची सेवा इत्यादी करण्याने होत असतं तेच ज्ञान कर्मयोगाने सिद्ध झालेल्या मनुष्याला सुद्धा आपोआप प्राप्त होत असतं असं सांगून ज्ञानप्राप्तीसाठी पात्र अपात्राचं वर्णन करून आता या प्रकरणाचा उपसंहार केला. आता प्रश्न असा येतो की सिद्ध होण्यासाठी कर्मयोग्याने काय केलं पाहिजे? याचं उत्तर भगवान 41व्या श्लोकाच्या मध्ये देत आहेत. आत्मवन्तं न कर्माणि योगसन्न्यस्त कर्माणं ज्ञानसंच्छिन्न संशयम् आत्मवन्तं न कर्माणि निबध्नन्ति धनंजय. हे धनंजय, योगाद्वारे म्हणजे समत्वाद्वारे ज्याचा संपूर्ण कर्माशी संबंध विच्छेद झालेला आहे आणि विवेक ज्ञानाद्वारा ज्याचा संपूर्ण संशयाचा नाश झालेला आहे, स्वरूपपरायण अशा मनुष्याला कर्म बंधनकारक होत नाही. कोणाला? ज्याचा समताद्वारे संपूर्ण कर्माशी संबंध विच्छेद झालेला आहे आणि विवेकाच्या द्वारा ज्याच्या संशयाचा नाश झालेला आहे, अशा प्रकारे जो स्वरूपपरायण मनुष्य आहे त्याला कर्मबंधन कोणत्याही प्रकारे बाधित होत नाही. पूर्व श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलं की ज्ञानाद्वारा संशयाचा नाश होतो आणि समताद्वारा कर्माशी विच्छेद होतो. आता पुढील श्लोकामध्ये भगवान ज्ञानाद्वारा आपल्या संशयाचा नाश करून समतेत स्थित होण्यासाठी अर्जुनाला भगवान आज्ञा देत आहेत. तस्मादज्ञान संभूतं हृत्स्थं ज्ञानासीनात्मनः चित्वैनं संशयं योग मातिष्ठोत्तिष्ठ भारत. म्हणून हे भरतवंशी अर्जुना, हृदयामध्ये स्थित असलेल्या या अज्ञानापासून उत्पन्न झालेल्या आपल्या संशयाचे ज्ञानरूपी तलवारीने छेदन करून
योगामध्ये म्हणजे समतेमध्ये स्थित हो आणि युद्धासाठी उभा राहा, अशा प्रकारे भगवंताने आज्ञा दिली आणि चतुर्थ अध्यायाला विराम या ठिकाणी प्राप्त होत असतो. हरिः ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे ज्ञानकर्मसन्न्यासयोगो नाम चतुर्थोऽध्यायः. अशा प्रकारे ओम तत्सत या भगवान नामाचा उच्चारणपूर्वक ब्रह्मविद्या आणि योगशास्त्रमय श्रीमद भगवद्गीता उपनिषदरूपी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील ज्ञानकर्म संन्यास योग नावाचा चौथा अध्याय पूर्ण झालेला आहे. आपल्याला जर हे योग्य वाटत असेल, आपण नियमितपणे गीतेचं श्रवण करत असाल, तर निश्चितच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा आणि इतरांनाही त्याचा लाभ व्हावा याकरिता शेअरसुद्धा करा. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्री गुरुचरणारविंदार्पणमस्तु.